आता बातमी आहे नांदेडच्या नरसी नायगावमधून। रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वैश्य व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकत 6 तरुणींची सुटका केली आहे। बिलोली डीवायएसपीच्या पथकाने ही कारवाई केली। यावेळी 4 जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले। नरसी शिवारात राजबार अँड रेस्टॉरंट आहे। या हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती डीवायएसपीच्या पथकाला मिळाली। त्यानंतर पथकाने छापा मारला असता हॉटेलच्या खोलीत पोलिसांना वैश्य व्यवसाय आढळून आला। पोलिसांनी 6 तरुणींची सुटका केली। विशेष म्हणजे सर्व तरुणी मुंबई येथील रहिवासी आहे। सोहेल शेख नामक आरोपीने वैश्य व्यवसायासाठी मुंबईहून तरुणींना आणल्याचे निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी पोलिसांनी श्रीपद पवळे, संतोष पवळे, शिवराज पवळे आणि सोहेल शेख आदींविरोधात गुन्हा दाखल केला आहे। 2 आरोपींना अटक केल्याची माहिती आहे। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, नरसी, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।